तपोवनातील वृक्षतोडी विरोधात वृक्षप्रेमी एकवटल्याने महापालिका प्रशासनाला माघार घ्यावी लागली खरी, पण दुसरीकडे संपूर्ण शहरभर वृक्षतोड सुरू असल्यानं शहराला कोणी वाली आहे का नाही असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। हरित नाशिक सुंदर नाशिक असं घोषवाक्य मिरवणाऱ्या नाशिकमध्ये सर्रासपणे वृक्षांवर कुऱ्हाड चालवली जात आहे। यात जुनी वृक्ष ही कटर लावून तोडली जात आहे। 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये आले होते। साधू महंतांशी चर्चा करत असताना दुसरीकडे वृक्ष तोडली जात होती। पर्यावरण प्रेमींचा अडथळा येऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांना नोटीस बजावून स्थानबद्ध केलं। या कृतीविरोधात प्रचंड संतापही व्यक्त करण्यात आला। टाकळीपासून ते विजय ममता सिग्नलला जोडणाऱ्या मार्गादरम्यान शेकडो वर्ष जुनी वृक्ष तोडण्याचं काम सुरू आहे। गंगापूर रस्त्यावरील वृक्ष तोडली जात असल्याने सोमवारी महापालिका प्रशासन आणि पर्यावरण प्रेमी एकमेकांसमोर उभे ठाकले होते। पंचवटीतील 584 वृक्षांची कत्तल करण्याचंही महापालिकेने ठरवलंय। दरम्यान एकीकडे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे काही दिवसांपासून लावलेली झाडं जगली की नाही हे बघायला जातात, तर दुसरीकडे शेकडो वर्ष जुनी झाडं तोडण्याचा सपाटा लावण्यात आल्यानं दुटप्पीपणाही उघड झाला आहे।